गुरुचरित्र पारायण करायचं आहे असा विचार अनेकांच्या मनात येतो, पण त्या विचारानंतर लगेच सुरू होतो प्रश्नांचा एक अखंड प्रवास. कोणता वार योग्य, कोणता मुहूर्त, कोणते वस्त्र, कोणता नैवेद्य, कोणते नियम, आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधता शोधता अनेकदा पारायणाची सुरुवात पुढे ढकलली जाते. गुरुचरित्र हे भवरोगावरचे औषध आहे. जसे तुम्ही कोणतेही औषध मुहूर्त आणि वार पाहून घेत नाही, तसेच गुरुचरित्र पारायण हे लगेच सुरू केले पाहिजे. यावर काही लोक म्हणतात, मग नियमावलीत दिले ते खोटे आहे का? तर नाही. दत्त महाराजांचे 16 अवतार अर्थात 16 दर्शने आहे. प्रत्येकाचा प्रकटवार निरनिराळा. दत्त महाराज, श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या जन्मवेळेचे वार देखील भिन्न आहे. तेव्हा कोणता वार तुम्ही आपला मानत वाचनाला सुरुवात करणार? प्रत्येक क्षण दत्तनामाला उत्तम मुहूर्त आहे. विकारहीन वृत्ती व्हावी म्हणून केलेले हे नियम आहे. आहार विहार आचार विचार आदी गोष्टी भक्तीला अनुकूल असाव्यात, ही यामागची मुख्य गोष्ट आहे. अहो, गुरुचरित्र पारायण म्हणजे उत्सव काळात होणारा सप्ताह न राहता गुरुचरित्राचे वाचन नित्य असले पाहिजे. नियमावलीवर बोट ठेवत कायम उद्याचा संकल्प सोडू नका. सुरुवात करा. वाचन पूर्णत्वास नेणारे दत्त महाराज आपण ग्रंथाचे पहिले पान कधी उलटता याची वाट पाहत आहेत. अंतःकरण असता पवित्र, सदाकाळ वाचावे गुरुचरित्र. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्रीपादवल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री गुरुदत्तात्रेयाय नमः.